विद्यार्थी मित्रांनो, फुल इंग्लिश मीडियम, सेमी आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना रिपोर्ट बेस न्यूज रिपोर्ट तयार करायला येतो आणि एक हेडलाईन दिलेली असते आणि त्याच्यावरून आपल्याला न्यूज रिपोर्ट तयार करायचा असतो. मित्रांनो, अगदी इझी आहे, काहीही याच्यामध्ये कठीण नाही आहे. बघा इथे दिलेलं आहे की राईट अ न्यूज रिपोर्ट बेस ऑन द गिवन हेडलाईन आणि इथे हेडलाईन दिलेली आहे की बुक लवर्स सोसायटी ऑर्गनाईज अन बुक फेअर, म्हणजे अशी फेअरवेल एक बुकचं एक स्टॉल लावण्यात आलेला आहे, एक एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे बुक प्रेमींकरता, जे पुस्तक वाचणारे प्रेमी आहेत त्यांच्याकरता. बघा आता आपल्याला काय करायचं असतं, ॲक्च्युली हे ॲन्सर लिहित असताना इथे ॲन्सर लिहिला आपण, हे वरचं टायटल आपण तसं खाली घेतलं मित्रांनो. इथं बघा बुक लवर्स सोसायटी ऑर्गनाईज अ बुक फेअर, तसं याला 1 गुण बोर्डानं दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा इथं आपण काय केलं की मुंबई 18 मार्च 25, आता 26 लिहिलं तुम्ही तरी चालते. तर याला काय दिलेलं आहे बोर्डाने, यालासुद्धा मित्रांनो अर्धा गुण दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला पहिल्या जो आहे फॉर्मॅट, म्हणजे पहिला आपण त्याला इंट्रोडक्शन म्हणूया. पहिल्या इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला असं लिहायचं आहे की नेमकं हे कशाकरता ऑर्गनाईज केलं होतं. बघा इथं काय म्हणते की द बुक लवर सोसायटी पुट ऑन द बिग बुक फेअर, आहे ना, खूप मोठं ॲट इन सिटी मॉलमध्ये केलेलं आहे. कधी केलं, 15 मार्च. बघा 15 मार्चला हे झालं असल्या कारणानं 18 मार्चला आपण बातमी पेपरमध्ये देऊ शकतो. आधी झालेलं आहे आणि मग बातमी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आपण पेपरला येते, हे लक्षात घ्यायचं हां. त्याच्यानंतर इथं मग विच ड्रू यू बुक इन द लव फ्रॉम द ऑल ओव्हर सिटीज, अशा पद्धतीने याच्यात दिलेलं आहे. त्याच्यानंतर अधिक महत्त्वाचं आहे की हे बुक्स कोणत्या कोणत्या पद्धतीची इथं ठेवण्यात आलेली आहे, ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. जसं इथं बघा नॉन फंक्शन्स, सेल्फ हेल्प, हिस्ट्री, चिल्ड्रन बुक्स, है ना, सेलिब्रिटी, ऑथर्स अँड पब्लिश केलेले, साईन केलेले असे बुक ठेवण्यात आलेले. असं एक फॉर्मॅट त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पद्धतीनं कोण ऑर्गनाईज केलं होतं काय वगैरे, आणि रेडी टू फॉर द नेक्स्ट वन, हा ना, द बुक लव सोसायटी वांट टू ऑर्गनाईज द सिमिलर इव्हेंट बुक, है ना, मोर ॲसेसिबल ऑन द पॉप्युलर फॉर ऑल एजेस, सगळे एजेस करताय वगैरे, अशा पद्धतीने तुम्ही लिखाण केलं त्याच्यात गुण खूप छान मिळतात. मी तुम्हाला एक फॉर्मॅट दिलेला आहे, फॉर्मॅट बघून घ्या आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांना पाठवा, त्यांना फायदा होऊ द्या. हे सोडू नका, माझं असं म्हणणं आहे. ॲटलिस्ट तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही जर एवढं जरी फॉर्मॅट लिहिला आणि थोडं जसं जमेल तसं जर याच्यात रचना केली, 2 ते 3 मार्क कुठंच गेले नाही मित्रांनो, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. चला, थँक्यू, बेस्ट ऑफ एफर्ट्स तुम्हाला.